पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता येणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। शेती पिकाच्या नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा दसरा गोड झाल्याचे इथं पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जो काही थकीत पीक विमा होता 2022 ते 2025 पर्यंतचा, तर तो पीक विमा तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकण्याचा आदेश दिला आहे। शेतकरी मित्रांनो, 2000 कोटी रुपयाची निधी इथं शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे। ऑर्डर आता मुख्यमंत्री साहेबांनी दिला। बघा, पीक विमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला। अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळाला नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पीक विमा जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं दिला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कुठल्या प्रकारच्या तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल, कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये तुम्हाला मिळणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। बघा शेतकरी मित्रांनो, भात पिकाला तुम्हाला मिळणार आहे 49,000 ते 61,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे हेक्टरी प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नाचणीला तुम्हाला 15,000 ते 40,000 रुपयापर्यंत मिळणार आहे। उडीद पिकाला तुम्हाला 22,000 पासून तर 26,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा पिकाची इथं नाव आहे, तर तुमच्या पिकाचं इथं तुम्हाला नाव बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्वारी पिकाला इथं तुम्हाला मिळणार आहे म्हणजे 25,500 पासून तर 33,300 रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। बाजरी पिकाला तुम्हाला मिळणार आहे 26,000 पासून 35,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे। भुईमुंग पिकाचा जर आपण विचार केला तर 38,000 पासून तर 25,000 रुपयापर्यंत तुमच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। त्यानंतर बघा, सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर 30,000 हेक्टरी प्रमाणे तर 28,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे। केळी पिकाला मिळणार आहे 20,000 पासून तर 22,000 रुपयापर्यंत तर 28,000 पर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। कापूस पिकाचा जर आपण विचार केला तर 35,000 रुपये हेक्टरी पासून तर 60,000 रुपये हेक्टरी तुम्हाला इथे मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता असणार आहे। आता तूर पिकाचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर तूर पिकाला 37,200 पासून तर 47,300 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजची म्हणावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, कुठल्या पिकाचं तुमचं नुकसान झालं तर ते तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। त्यानंतर बघा किती जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे, तर जिल्ह्यांची यादी देखील सांगतो, कारण की शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे, तर तुम्ही पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा पीक विमा जमा झाला आहे। आता तुम्हाला काल पीक विमा जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला 100% पीक विमा जमा होणार आहे। कारण की तुम्ही स्टार्टिंगला लाईव्ह बातमी देखील बघितलेली असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही थांबलेला पीक विमा असणार आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्याचा ऑर्डर त्यांनी दिलेला आहे। 2022 पासून 23 असो, 24 असो किंवा आता 25 असो, तुमचं शेती पिकाचं जर नुकसान झालं असेल तर सर्व नुकसानीची भरपाई तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, 2000 कोटी रुपयांची निधी त्यांनी बँकांना देऊन टाकलेली आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी बँकांना ऑर्डर सुद्धा दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजची असणार आहे। दिवाळी निमित्त तुमच्या खात्यावरती आणि जे काही दसऱ्याच्या निमित्त तुमच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा ऑर्डर त्यांनी दिलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यांची यादी सांगतो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकऱ्यांनी काय करायचं की तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे तुम्हाला नक्की बघायचं आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला बँक खातं किंवा बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल म्हणजे त्यांच्या खात्यावरती लवकर पैसे येत असतो, डीबीटीच्या माध्यमातून सरकार हे पैसे टाकत असतो, तर त्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर हे पैसे पोहोचत असतो। 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँका इथं निवडण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये भरपूर खातं शेतकऱ्यांचं आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी यामध्ये खातं खोललेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्व जिल्ह्यांची यादी सांगतो, फक्त व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, 5 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे। टेन्शन घेऊ नका, कारण की सरकारने सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की 5 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर येऊन जातील। फक्त तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे आणि 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे।
आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या 2025 मध्ये, कारण की ई पीक पाहणी कराल तर अतिशय फारच तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या. शेतकऱ्यांसाठी सरकारने 2024 मध्येच फार्मर आय डी अनिवार्य केली होती, तर फार्मर आय डी शिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी सांगतो, तर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का नक्कीच बघा. रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती आणि वर्धा. त्यानंतर बघा नागपूर, चंद्रपूर आणि त्याचबरोबर जसं की गडचिरोली, नंदुरबार, लातूर, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर बघा इथं भरपूरशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फक्त 12 जिल्ह्यांनाच इथं निवडण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तर या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे. त्याचनंतर बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापूस पिकाला तुम्हाला देखील मिळणार आहे, कांद्या पिकाला मिळणार आहे, तूर पिकाला मिळणार आहे आणि 20 प्रकारच्या पिकाला तुम्हाला इथे पीक विमा भरपाई मिळणार आहे. कारण की 2000 कोटी रुपयाची निधी या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली, परंतु पीक विमा तुमचा थकीत होता, रखडलेला होता. तोच पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता भरपूरशा दिवसापासून तुम्ही वाट बघितली, परंतु आता तुम्हाला वाट पाहायची इथं गरज नसणार आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे. परंतु तुम्हाला PMABYच्या पोर्टलवरती जितकी रक्कम दाखवत असेल तितकंच तुमच्या खात्यावरती येणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. बघा बाकी तुमचं कुठल्याही बँकेमध्ये खातं असेल तर त्या बँकेचा IFSC कोड तुमचा चालू असेल आणि त्या व्यतिरिक्त तुमच्या खाते तुम्ही चालू ठेवलेलं असेल आणि त्याच व्यतिरिक्त व्यवहार तुमचे कंटिन्यू चालू असेल तर तुम्हाला हे पैसे त्याच खात्यामध्ये येणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.